आपल्या या चंद्रपूर मावश्री विद्युत केंद्राच्या सेवानिवृत्ती समारंभाचा पुन्हा एक दिवस उजाडला आहे. असेच दिवस उजाडत आहेत आणि दिवसेंदिवस कर्मचाऱ्यांची संख्या कमी होत आहे. त्यातल्या त्यातच कुशल तंत्रज्ञ कर्मचारी कमी होत आहेत. त्याची उणीव आम्हा सर्व कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना जाणवतच आहे. आज मी थोडक्यामध्ये श्री सारवडकर यांच्याबद्दल बोलणार आहे. तसे इथे सेवानिवृत्त होत असलेले माझे मित्र श्री लोककरेजी, श्री ताजरीजी, श्री नंदकिशोरजी धडांगीजी हे सुद्धा म्हणजे त्यांच्या कार्यरूपाने ओळखीचे आहेत. सतीश सालवडकर हे टर्बाईन मेंटेनन्स 210ला स्टोअर सेक्शनमध्ये काम करत होते. त्यांनी खूप वर्ष स्टोअर सांभाळलं. त्यांचं अकाउंटन्सी चांगलं आहे आणि लिखाण चांगलं असल्यामुळे त्यांना पुष्कळ वर्ष स्टोअरला दिलेलं होतं. सोबतच ते मेंटेनन्सचं काम म्हणजे बॉयलर फीट पंप मेंटेनन्स आणि इतर सुद्धा काम करायचे. त्या माध्यमातून त्यांनी क्वालिटी सर्कल सुद्धा निर्माण केलं होतं आणि ते सुदर्शन क्वालिटी सर्कलचे सभासद सुद्धा होते. मला वाटते ते बोलायला या क्वालिटी सर्कलच्या माध्यमातून स्टेजवर थोडं बोलायला शिकले. या निमित्ताने क्वालिटी सर्कलचा विषय निघाला म्हणून सांगतो आहे. या निमित्ताने 2019 नंतर जे थोडी आपले CTPSचं योगदान क्वालिटी सर्कलमध्ये थांबलं होतं. कालच नुकत्याच चंद्रपूर क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाच्या नागपूर चॅप्टरच्या कॉम्पिटिशनमध्ये अमृतचंद क्वालिटी सर्कल WTV 500 यांना गोल्ड अवॉर्ड सुपर गोल्ड अवॉर्ड मिळालेला आहे. श्री गिरीश कुमार साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या प्रयत्नांनी आणि हेडऑफिसच्या अप्रुव्हलनी काल त्यांनी आपल्या महाजिल्पच्या 3-4 टीमनी सादरीकरण केलं. विशेष सांगायचं म्हणजे चारही टीमला सुपर गोल्ड अवॉर्ड मिळाला आहे. आपरखेड्याच्या 2 आणि कोराडीची 1. त्यांना ग्वालियर येथे नॅशनल कन्व्हेन्शन डिसेंबरमध्ये आहे 27, 28, 29. त्या नॅशनल कन्व्हेन्शनमध्ये त्यांना प्रेझेंटेशन करण्याची संधी मिळाली. सतीश सालवडकर हे मनमिळावू आणि 1997 पासून आम्ही शेजारी आहोत. मित्र कसा असावा याचं चांगलं उदाहरण आहे. म्हणतात ना की सुखदुःखामध्ये आपल्या नातेवाईकांपेक्षा मित्रच साथ देतात आणि मित्रच धावून येतात. सुख असो दुःख असो नेहमी सदैव ते आमच्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहिले. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा आपल्या दाराचा उंबरठा असतो. सगळी ऊन वारा पाऊस तो झेलतो. त्याच्याप्रमाणे मित्रसुद्धा आपल्या सुखदुःखाचा साथी असतो. म्हणून असं म्हणतात दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये, म्हणजे मित्र वनव्यामध्ये वनवा लागला किंवा तुफान आलं तरी मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. हवेचा एक गार झोका येऊन मनाला प्रसन्नता देतो. तसंच मित्रसुद्धा अगदी सुखदुःखाच्या वेळेस भावनी होऊन किंवा प्रसंगी आपल्या बाजूला उभं राहून साथ देतो. अशातले श्री सालवडकर आहेत. सर्व सेवानिवृत्ती होत असलेल्या सर्व काही कर्मचाऱ्यांना त्यांच्या